हा ब्लाऊज सिंपल नाही आहे. फक्त 4 छोट्या टक्समुळे तुमचा कंप्लीट लुक बदलू शकतो. फक्त 5 मिनिटात परफेक्ट फिटिंगचा 4 टक्स ब्लाऊज कसा तयार करायचा? चला बनवूया परफेक्ट 4 टक्स ब्लाऊज. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण खूप सुंदर आणि ट्रेंडिंग 4 टक्स ब्लाऊजची स्टिचिंग बघणार आहोत. ही डिझाईन सिंपल आहे पण घातल्यावर खूप स्टायलिश दिसते. जर तुम्हाला तुमचा ब्लाऊज सिंपल नको पण क्लासी डिझायनर लुक पाहिजे असेल तर आजचा व्हिडिओ हा 4 टक्स डिझाईन फक्त तुमच्यासाठी परफेक्ट आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला परफेक्ट टक्स कसे बनवायचे, नीट फिनिशिंग कशी करायची हे सगळं डिटेलमध्ये दाखवणार आहे. सर्वात पहिल्यांदा आपण फ्रंटसाठी मेन फॅब्रिक आणि लायनिंग घेऊया. 4 टक्स बनवण्यासाठी थोडे एक्स्ट्रा फॅब्रिक ठेवलेलं आहे. मेन फॅब्रिक सरळ ठेवून त्यावर अस्तर ठेवायचं व पिन्स लावून फिट करायचं, जेणेकरून आपला कपडा हलणार नाही, शिलाई करताना प्रॉब्लेम येणार नाही. अशा पद्धतीने आपण ह्या पिन्स लावून घ्यायच्या आहेत. तर इथे आपण 32 साईजचा 4 टक्स ब्लाऊजची स्टिचिंग पाहणार आहे. त्यानंतर गळ्याच्या आकारानुसार शिलाई देऊन घ्यायची आहे व खालच्या साईडने सुद्धा एक शिलाई देऊन घ्यायची व एक्स्ट्रा राहिलेला कपडा आपण कैचीच्या साहाय्याने कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण कैचीच्या साहाय्याने छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत की जेणेकरून आपला जो गळ्याचा आकार आहे तो व्यवस्थित दिसेल. त्यानंतर आपण फॅब्रिक सरळ करून घ्यायचं आहे. फॅब्रिक सरळ झाल्यानंतर आपण एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. तसेच आपण मेन फॅब्रिकला अस्तर जॉईन करून घ्यायचं आहे. तर हा आहे आपला फ्रंट फॅब्रिक आणि इथेच मॅजिक होणार आहे. 4 टक्स बनवण्यासाठी आता इथे 4 लाईन्स आपण मार्क करायच्या आहेत. सगळ्या इक्वल डिस्टन्समध्ये ठेवायच्या आहेत. फक्त 4 छोट्या टक्समुळे तुमचा कंप्लीट लुक बदलू शकतो. फक्त 5 मिनिटात परफेक्ट फिटिंगचा 4 टक्स ब्लाऊज कसा तयार करायचा? आता सुरू होतो मेन पार्ट. तर इथे मी शोल्डरपासून 10.5 इंचावरती एक पॉईंट देऊन घेणार आहे व बंद बाजूकडून आपण 4 इंचावरती पॉईंट देऊन एक छोटासा टक्स आखून घ्यायचा आहे. तो टक्स आपण 1 इंचाचा ठेवणार आहे. त्या टक्सपासून आपण तिरकस 1.5 इंच माप घेऊन हुक लूप पट्टी जी राहते तिथे आपण एक मार्किंग करून घ्यायची आहे. तर आपल्या मेन टक्सपासून नंतर 2 इंच घेऊन मुंड्यामध्ये एक सरळ रेषा आखून घ्यायची आहे व तसेच फिटिंगच्या साईडला 2.5 इंचावरती पॉईंट देऊन मेन टक्सपासून 1.5 इंचावरती मार्किंग करून हे दोन्ही पॉईंट आपण जोडून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपला खालचा जो टक्स आहे तो 1 इंचाचा आहे. तर आपण कपडा फोल्ड करून तिथे तिरकस एक टक्स टाकून घ्यायचा आहे. टक्स हा तिरकसच असला पाहिजे.
जर टक्स आपण सरळ दिला तर आपली फिटिंग व्यवस्थित बसत नाही. त्यानंतर आपण बाकीचे जे 3 टक्स आहेत ते आपण पाव इंचाचे ठेवणार आहेत. प्रत्येक लाईनवर फॅब्रिक फोल्ड करून स्टिच करायचं आहे. पण हे लक्षात ठेवा, सगळे टक्स हे एकसारखे असले पाहिजेत. स्टिचिंग सरळ असली पाहिजे. ही स्टेप परफेक्ट झाली तर ब्लाउज ऑटोमॅटिक डिझायनर दिसतो. त्यानंतर आपण ब्लाउजसाठी हुक पट्टी तयार करून घेऊया. त्यानंतर फॅब्रिकची एक सरळ पट्टी तयार करून घ्यायची आहे. लेंथ ब्लाउजच्या फ्रंट ओपननुसार घ्यायची आणि विड्थ साधारणतः 2 ते 2.5 इंचाची ठेवायची. आता ही पट्टी फोल्ड करून दोन्ही बाजू नीट प्रेस करायची. आता तयार केलेली पट्टी ब्लाउजच्या एका साईडला ठेवून स्टिच करून घ्यायची आहे. स्टिचिंग सरळ आणि नीट असली पाहिजे. त्यानंतर आपण कपड्यावरती एक दाब टीप देऊन घ्यायचे आहे. व ती पट्टी आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण एक शिलाई देऊन घ्यायची आहे. तर ही आपली हुक पट्टी आहे. अशा प्रकारे आपल्या 4 टक्स ब्लाउजची स्टिचिंग झालेली आहे. हे बघा, आपला सुंदर आणि स्टायलिश 4 टक्स ब्लाउज तयार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार व अशा नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सपोर्ट करा. धन्यवाद.